मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून किती लाचारी करायची असं म्हणत राज ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला। मतदार यादीतला घोळ, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं दंड थोपटले। या संदर्भात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल करत पुढची जणू दिशा ठरवली आहे। नमो सेंटरचा बहाणा शिंदेंवर निशाणा। राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र। शिवसेनेचंही राज ठाकरेंना उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निशाण्यावरती आले। नमो सेंटरच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शिंदेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील पक्षाची दिशा निश्चित केली। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे। इथपर्यंत हे कशात नाही येतं? ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू। शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत नाही तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे। याच्यासाठी ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल। राज ठाकरेंच्या टीकेला कारणीभूत ठरली आहे ती राज्य सरकारची नमो टुरिझम सेंटर योजना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्य सरकारकडून शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारले जाणार आहे आणि तोच मुद्दा पुढे करत राज ठाकरेंनी खळखट्याचा इशारा दिलाय। जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरती टीकेचे बाण सोडले। राज ठाकरेंची ही टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। मनसेच्या अध्यक्षांना चुकीचं ब्रीफिंग कोणतरी करतंय, मग त्या काँग्रेस बरोबर जो गहाण टाकलेला धनुष्यबाण होता तो स्वाभिमानानं आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि देशात स्वाभिमान काय असतो हा एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिला। त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, ते स्वयंभू आहेत, त्यांच्यावर आमच्या सगळ्यांचं प्रेम आहे। पण राज ठाकरे साहेबांनी जर जी आर पाहिला असता तर ही गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आपण ही सगळी नमो पर्यटन केंद्र सुरू करतोय। त्याच माननीय मोदी साहेबांच्या नावानं जर पर्यटन स्थळांच्या गड किल्ल्यांच्या परिसरामध्ये कुठेही त्या किल्ल्यांच्या पावित्र्याला धोका न पोचता येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधासाठी जर माननीय पंतप्रधानांच्या नावानं असं सुविधा केंद्र होत असेल तर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी हे अशा पद्धतीची टीका करतायत। मी अगोदरही बोललो होतो, राज साहेबांबद्दल मी काय बोलणार नाही। आम्ही त्यांना एका वेगळ्या स्टँडर्डवर बघतो, वेगळं आदर आहे त्यांच्याबद्दल। पण लाचारी हा जर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही, झालाही नाही, होणारही नाही। म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं। 2019ला जे झालं ना ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती, हे कोणी विसरू नये। 2022 साली शिवसेनेत उभी फूट पडून एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या। शिवसेनेतल्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंशी सौहार्दाचे संबंध राहिले। अनेकदा शिंदेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिली, तर जनतेचे अनेक प्रश्न घेऊन राज ठाकरेंनीही शिंदेंची भेट घेतली होती। गेल्या काही दिवसात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत। अशातच नमो टुरिझम सेंटरच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी निशाणा साधल्याने आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंचं महायुती टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।